नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी एम टॉक. तर मित्रांनो, आज आपण अशी एक वेबसाईट बघणार आहोत, जिथे आपल्या महिलांना, आपल्या मुलींना, तसेच आपल्या मुलांना घर बसल्या पार्ट टाईम जॉब मिळू शकतो. आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून आपण एखाद्या ठिकाणी विशिष्ट काळापुरतं काम करून त्यातनं आपण पैसे मिळवू शकतो, म्हणजेच इंटर्नशिप घेऊ शकतो. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला मिळणार आहे सर्टिफिकेट. तसेच आपल्याला जे काम येते ते तिथे सर्च करून त्या कामासाठी आपण अप्लाय करू शकतो. तर चला बघूया आपली ही वेबसाईट कोणती आहे. पण त्या अगोदर मित्रांनो, तुमच्या या मराठी भावाचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा, सबस्क्राईब करा. त्यानंतर त्याच्या शेजारी जी काही बेलची घंटा आहे ती प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेस इथे माझ्या चॅनलवरती यूट्यूबवर हे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला तिथे नोटिफिकेशन मिळेल की मराठी एम टॉक चॅनलने व्हिडिओ अपलोड केला आहे. तर बस तुम्ही फक्त ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करत जा. चला तर पुढे आपण बघूया. तर ती वेबसाईट कुठली आहे हे बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या इंटरनेट ब्राउझरवर. मग तुम्ही क्रोमवर जा किंवा कुठल्याही इंटरनेट ब्राउझरवर जा. तर मी जातोय आपल्या इंटरनेट ब्राउझरवर आणि इथे आपल्या गुगलच्या स्क्रीनवर आपल्याला टाईप करायचं आहे internshala.com. परत दाखवतो, internshala.com. बघून घ्या मित्रांनो काय टाईप करायचं आहे, internshala.com. जर तुम्हाला हे समजत नसेल तर मी याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेलच, त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता. तर internshala.com हे टाकल्यानंतर तुम्हाला फक्त एंटर प्रेस करायचं आहे. हां, तर एंटर प्रेस केल्यानंतर इथे जे काही पहिलंच जे काही येतं आहे इंटर्नशाला, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या क्लिक केल्यानंतर आपण जातोय या वेबसाईटच्या मेन पेजवर. तर बघा मित्रांनो, इथे त्यांनी दाखवलं आहे की गेट अहेड, गेट अन इंटर्नशिप. म्हणजे इथे इंटर्नशिप आपल्याला मिळते. 10,000 पेक्षा जास्त इंटर्नशिप विथ स्टायपेंड. स्टायपेंड म्हणजे इंटर्नशिप केल्याबद्दल तुम्हाला त्या कंपनीकडून काही प्रमाणात पैसे दिले जातात, तर त्याला म्हणतात स्टायपेंड. त्यानंतर 100% व्हेरीफाईड आहे जॉब. त्यानंतर अप्लाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज इथे आकारली जात नाही. जर कोणी तुम्हाला यावर फीज विचारत असेल तर माझी विनंती आहे, तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारची फीज भरू नका. तर मित्रांनो, चला सगळ्यात पहिले आपल्याला इथे करायचं आहे लॉग इन. तर उजव्या कोपऱ्यात इथे लॉग इन ऑप्शन आहे. ओके, पण आता ज्यांचं यावर अकाउंट नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले त्यांनी करायचं आहे रजिस्टर. आता रजिस्टर काय म्हणून करायचं आहे, ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ एम्प्लॉयर. तर तुम्हाला एम्प्लॉयर म्हणून काम करायचं आहे की स्टुडंट म्हणून काम करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जॉब म्हणून सर्च करायचं आहे की तुम्ही एक विद्यार्थी म्हणून जाणार आहात, हे तुमचं डिसिजन. पण आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे अनेक विद्यार्थी आहेत. आपली मराठी मुलं हे व्हिडिओ बघत असतील तर मग त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी हे अकाउंट बनवतो आहे. तर मी इथे क्लिक करतो ॲज अ स्टुडंट. तर ॲज अ स्टुडंट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID, इथे पासवर्ड भरायचा आहे. तुम्हाला ईमेल ID, पासवर्ड, तुमचं नाव म्हणजे पहिलं नाव आणि आडनाव भरून साइन अप करायचं आहे. चला तर मग मी इथे माझा डेटा भरतो आणि साइन अपवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सांगतं की तुम्ही इथे जो ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर ह्या वेबसाईटची व्हेरिफिकेशन लिंक गेलेली आहे आणि त्या व्हेरिफिकेशनच्या लिंकवर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला पुढे या वेबसाईटचा वापर करता येऊ शकतो. तर चला आपण त्या लिंकवर क्लिक करूया. तर मी आता मेलवर जातो. मी मेलवर गेलो. हा बघा, इंटर्नशाला माझा हा मेल मला आला आहे. हे बघा, हाय मराठी, थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन इंटर्नशाला. व्हेरीफाय करायचा. तर इथे क्लिक करायचं व्हेरीफाय ईमेल, जेणेकरून त्यांना कळतं की तुम्ही प्रोव्हाइड केलेला हा जो काही ईमेल आहे तो बरोबर आहे की नाही. तर मी आधीच्या विंडोत गेलो होतो, त्या विंडोवर क्लिक करतो आणि इथे पुन्हा माझा ईमेल ID वगैरे टाकून मी लॉग इन करतोय. तुम्ही तिथून सुद्धा कंटिन्यू करू शकता. हे माझं वेगळं ब्राउझर आहे. इंटरनेट ब्राउझरवरून मी हे करतोय आणि तुम्ही गुगल क्रोमवर गेलं तर गुगल क्रोमवरती
हे ब्राउझरनी म्हणजे तुम्ही एकदा मेलवर क्लिक केलं तर मेल आपोआप क्लिक केल्या दुसरी विंडो ओपन करून तुम्हाला इथे माहिती भरता येऊ शकते. पण मी ह्या ब्राउझरवर हे व्हिडिओ बनवतोय म्हणून या ब्राउझरवर केलं. हां, तर इथे तुम्हाला आधी भरायचं आहे की तुम्ही सगळी तुमची पर्सनल माहिती भरायची आहे, की तुम्ही मिस्टर आहात, मिसेस आहात किंवा काय ते भरल्यानंतर तुमचं इथे पहिलं नाव, आडनाव, तुमचा मोबाईल नंबर मी टाकतो. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमची सिटी टाईप करायची आहे. तर सिटी कुठली आहे तुमची ती टाका. ती सिलेक्ट केल्यानंतर जर इथे त्यांनी सांगितलं की ॲड सेकंड सिटी. इफ यू स्टडी इन वन सिटी से दिल्ली बट यू आर फ्रॉम अ डिफरंट सिटी से चेन्नई, फील दिस टू बी कन्सिडर टू फॉर ऑपॉर्च्युनिटी इन बोथ. म्हणजे थोडक्यात काय, इथे जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला दिलं ॲड सेकंड सिटी. म्हणजे काय, जर तुम्ही जी वरती करंट सिटी म्हणून जे काही लिहिलं असेल तिथे जर जॉब नसेल तर मग दुसऱ्या कुठे जॉब असू शकतं. म्हणजे तुमच्या इथून कुठलं एक मोठं शहर असू शकतं, त्या शहराचं नाव तिथे टाकलं तर त्या शहराच्या आसपासचे जॉब तुमच्यापर्यंत येऊ शकतात. तर इथे समजा तुम्ही कुठेतरी अकोल्यात राहत असाल, नाशिकचं अकोलं, पण अकोला शहरापर्यंत येत नसेल तर मग तुम्ही नाशिक पण सेकंड सिटी टाकू शकता. तसं आहे. तर मग समजा सेकंड सिटी मी इथे टाकलं पुणे महाराष्ट्र आणि याला करायचं सेव्ह अँड नेक्स्ट. आता इथे विचारलंय व्हॉट आर यू करंटली लुकिंग फॉर. म्हणजे तुम्ही आता या वेबसाईटवर कुठल्या गोष्टीसाठी आला आहात, इंटर्नशिपसाठी आले आहात किंवा फ्रेशर्स जॉबसाठी आले आहात. तर आता माझा तर मुख्य हेतू हाच होता की मुलांना किंवा जे काही आपले विद्यार्थी आहेत कोरोनामुळे घरी बसले आहेत आणि त्यांना इंटर्नशिप मिळावी किंवा त्यांचं चांगलं कामाचा एक्सपिरियन्स त्यांना मिळावा, जेणेकरून पुढे फ्युचरमध्ये त्यांना त्याचा उपयोग होईल. तर त्यासाठी जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला इथे करायचं आहे इंटर्नशिप. आणि जर तुम्ही पासआउट झाले असाल आणि तुम्हाला आता इंटर्नशिप करायची नाही आहे, तुम्हाला काहीतरी कामच करायचं आहे, तुम्ही फ्रेशर्स जॉब्सवर क्लिक करू शकता. तर मित्रांनो, आता आपलं हे व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांनी इंटर्नशिपवर क्लिक करायचं आहे. आणि इंटर्नशिप ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. इंटर्नशिप केल्यावर तुम्हाला त्याचं एक्सपिरियन्स लेटर मिळतं आणि ज्यावेळेस तुम्ही पुढे इंटरव्ह्यूला जातात त्या ठिकाणी तुम्हाला हे इंटर्नशिपचे लेटर्स खूप कामात पडतात, कारण की त्यांना कळतं की तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही या अगोदर काम केलेलं आहे. म्हणून सगळ्या आपल्या मित्रांनो, तुम्ही इंटर्नशिपवर क्लिक करा. आणि जे कोणी जॉब्स म्हणून बघत आहात, म्हणजे लॉंग टाईमसाठी बघणार असाल तर तुम्ही फ्रेशर जॉबवर क्लिक करा. मी आत्ता सांगतोय, इंटर्नशिप ही फक्त काही कालावधींसाठी असते. म्हणजे 3 महिने, 1 महिना किंवा 6 महिने अशी इंटर्नशिप असते. 6 महिने किंवा त्या कंपनीने जो काही आपल्याला टाईम लिमिट दिला आहे तो कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इंटर्नशिप पुढे कंटिन्यू करू शकत नाही. पण जॉबचं तसं नाही आहे. जॉब्स तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता किंवा कंपनीच्या ॲग्रीमेंटनुसार, नियमावलीनुसार तो 1 वर्षाचा असू शकतो, 2 वर्षांचा असू शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, इंटर्नशिप ही फक्त काही कालावधीसाठी असते. तर जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्ही फक्त काही महिन्यांकरता या सुट्ट्या आहेत किंवा कॉलेज बंद आहेत म्हणून तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे, यासाठी जर तुम्ही काम बघत असाल 1-2 महिन्यांसाठी तर तुम्ही इंटर्नशिपवर क्लिक करा. आणि जर तुम्ही फ्रेशर वर्क म्हणजे फ्रेश जॉब बघत असाल तर तुम्ही फ्रेशर जॉब्सवर क्लिक करा. तर आपलं हे व्हिडिओ मुलांसाठी आहे म्हणून मी केलं इंटर्नशिपवर. तर चला पुढचा ऑप्शन काय दिला यांनी खाली स्क्रोल केल्यावर दिसतंय. तर खाली तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करू इच्छिता, म्हणजे ऑफिसमध्ये आहे पहिला ऑप्शन किंवा घरचं आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला वर्क फ्रॉम होम करायचं आहे, तर मी तिथे वर्क फ्रॉम होम केलं. आता त्याच्या खाली अजून दिलं आहे विच फील्ड आर यू विलिंग टू वर्क. तर मग तुम्ही कुठल्या कामात आपण काय म्हणतो की तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम चांगलं जमतं. तर तसं समजा मला जमतं आहे डाटा एंट्री. डाटा टाईप करायचा. खाली इथे स्क्रोल न करता खाली आपोआप इथे तुम्हाला दाखवेल की डेटाच्या संदर्भात कुठल्या ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. ते डेटा एंट्री आहे, डेटा एंट्रीवर क्लिक करा. त्यानंतर सेकंड त्यांनी विचारलं की दुसरं याच्या व्यतिरिक्त काय करू शकतात. तर मी सांगेल की डिजिटल मार्केटिंग आहे.
किंवा तुम्ही काहीही करू शकता. समजा तुम्हाला अकाउंट येत असेल तर तुम्ही अकाउंट टाईप करा. हे बघा, समजा इथे मी अकाउंट केलं, तर बघा अकाउंट येतं आहे. तसेच मी इथे समजा अजून दुसरं काही टाईप केलं, हे बघा इथे तुम्हाला असंख्य याचे पर्याय दिसतील. इंटेरियर डिझाईन, अकाउंट, चार्टर अकाउंटन्सी, ॲनिमेशन, फॅशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अँड्रॉइड ॲप डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी. म्हणजे थोडक्यात काय आहे की इथे तुम्ही वर्क फ्रॉम होम हे सिलेक्ट केल्यामुळे खाली तुम्हाला फक्त वर्क फ्रॉम होमकरिता कुठले कुठले जॉब्स असतील त्यांचीच लिस्ट इथे दाखवली जाईल. तर आता मी सेकंडमध्ये मी सर्च करणार आहे डिजिटल मार्केटिंग. तर हे झालं डिजिटल मार्केटिंग आणि इथे सोशल मीडिया मार्केटिंग. तर आहे का सोशल मीडिया मार्केटिंग आहे बघा. तर यावर मी क्लिक केलं. तर अशा प्रकारे मी 3 प्रेफरन्स यांना दिले आहेत. पहिला आहे डेटा एंट्री, दुसरा आहे डिजिटल मार्केटिंग, तिसरा आहे सोशल मीडिया मार्केटिंग आणि मी याला करतो सेव्ह. तर मित्रांनो, खूप चांगली वेबसाईट आहे आणि हे बघा, आता हा तुमचा इंटरफेस तयार झाला आहे. तुम्ही दिलेली जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे आता ही वेबसाईट तुम्हाला जॉब्स दाखवणार आहे, बरोबर. तर मित्रांनो, हा जो काही डाव्या बाजूचा जो एरिया आहे इथे बघा, फिल्टरमध्ये तुम्हाला दिला आहे की डिझायर मिनिमम मंथली स्टायपेंड, म्हणजे मंथली स्टायपेंड. आता जर तुम्ही जॉब करत असता तर इथे आलं असतं सॅलरी, पण तुम्ही आता इंटर्नशिपसाठी अप्लाय केलं आहे तर म्हणून आलं आहे स्टायपेंड, बरोबर. तर इथे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला किती स्टायपेंड हवं आहे. हे दिसतं इथं 0, 2K, 4K, 6K, 8K, 10K. K म्हणजे 1000, मग 2K म्हणजे 2000, 4K म्हणजे 4000. अशा प्रकारे तुम्ही तुमची अमाऊंट ठरवू शकता. तर मी जर ठरवलं की मला 6000चा जॉब हवा, म्हणजेच इंटर्नशिप हवी, तर इथे मी 6 वर केलं याला. हां, तर इथे तसंच मित्रांनो, इथे बघा परत त्याच्याच खाली दिला आहे स्टार्टिंग फ्रॉम किंवा आफ्टर, म्हणजे तुम्ही तिथे तारीख सिलेक्ट करू शकता. हे बघा इथे तारीख सिलेक्ट करायची आहे की कुठल्या तारखेपासून तुम्ही जॉबसाठी अवेलेबल आहात, इंटर्नशिपसाठी अवेलेबल आहात. ती तारीख इथे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात किंवा नाही केली तरी काही हरकत नाही. मॅक्झिमम ड्युरेशन विचारलं आहे मंथमध्ये, म्हणजे किती महिन्यांचं मॅक्झिमम तुम्ही इंटर्नशिप करू शकतात. तर इथे बघा, इथे त्यांनी दिलं आहे 36 महिन्यांपर्यंत, 1 महिन्यापासून 36 महिन्यांपर्यंत. तर यातनं तुम्ही सिलेक्ट करू शकता. बरं, हे फिल्टर्स तुम्हाला वापरायचेच आहेत असे काही नाही. तुम्ही इथे याला असंही सोडू शकता. पण फिल्टरमुळे काय होईल की तुम्ही इथे जी माहिती टाकाल त्या माहितीच्या संदर्भातलेच तुम्हाला इंटर्नशिप किंवा जॉब्स या उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दाखवले जातील. जसं की आपण टाकलं होतं थर्ड लास्ट ऑप्शन टाकलं होतं सोशल मीडिया मार्केटिंग. तिथंच इथे बघा सोशल मीडिया मार्केटिंगबद्दलचा जॉब आलेला आहे. जॉबचं स्वरूप असणार आहे वर्क फ्रॉम होम, जे इथे दिलं आहे. बघा, स्टार्ट डेट दिली आहे ती म्हणजे इमिजिएटली, म्हणजे त्यांना लगेच इथे इंटर्नशिपसाठी कोणीतरी हवं आहे. ड्युरेशन दिलं आहे 3 महिन्यांसाठी आणि स्टायपेंड दिला आहे 6000 आणि अप्लाय बाय, म्हणजे 23 डिसेंबरपर्यंत तुम्हाला तिथे अप्लाय करायचं आहे आणि इथे खाली दिलं आहे इंटर्नशिप. तर मित्रांनो, कळालं की यांना आत्ताच्या आत्ता लगेच तिथे कोणीतरी वर्क फ्रॉम होमसाठी सोशल मीडिया मार्केटिंग ह्या जॉबसाठी त्यांना कोणीतरी हवं आहे. 3 महिन्यांसाठी ही इंटर्नशिप आहे, 6000 तुम्हाला याची मंथली सॅलरी आहे. चला अजून खाली जर स्क्रोल केलं तर तुम्हाला कळेल. हे बघा, इथे पण सोशल मीडिया आहे, इथे पण सोशल मीडिया मार्केटिंग आहे. हे बघा, कंटेंट रायटिंग आहे, म्हणजे जे आपण डेटा एंट्री टाकलं होतं त्यासाठी इथे दिलं आहे. यात बघायला गेलं तर इथे दिसेल बघा, स्टार्ट डेट इमिडिएटली, ड्युरेशन आहे 3 मंथ, स्टायपेंड इथे 10,000 देतात मित्रांनो, तर काही कमी नाही आहे. हे बघा, आता इथे डिजिटल मार्केटिंग आलं, जो आपला दुसरा पर्याय होता डिजिटल मार्केटिंग. इथे पण बघा, इमिडिएटली स्टार्ट, ड्युरेशन 6 मंथ आणि स्टायपेंड दिला आहे 3000 ते 6000. हे बघा, ॲफिलिएट मार्केटिंग. तर असे अनेक इंटर्नशिपचे जॉब्स इथे. हे बघा, 6000 ते 12,000 रुपये महिना सोशल मीडिया मार्केटिंग, इन फ्युचर रोबोटिक्ससाठी. तर मित्रांनो, तुम्ही जे सर्च कराल, तुम्ही जशा प्रकारे तुमची प्रोफाईल बनवणार, ज्या प्रकारे तुम्ही तुमचे आवडीचे जॉब्स किंवा तुम्हाला जे काम आवडते ते तुम्ही तिथे फिलअप करणार आहात, तेच इथे दाखवणार आहे. तर चला कुठलं तरी एक आपण सिलेक्ट करूया. हां, तर मी समजा हा जो पहिला जॉब आहे सोशल मीडिया मार्केटिंग द बेटर इंडियाचा, तो बघतो. सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे व्ह्यू डिटेल्सवर.
व्ह्यू डिटेल्सवर गेल्यानंतर तुम्हाला कळेल की कंपनीला काय काय आवश्यकता आहे किंवा त्यांची रिक्वायरमेंट काय आहे. तर हे बघा, यांची रिक्वायरमेंट इथे दिसेल. अबाउट द बेटर इंडिया म्हणजे तुम्हाला बेटर इंडियाबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर अबाउट द वर्क फ्रॉम होम ऑर इंटर्नशिप म्हणजे इंटर्नशिप किंवा वर्क फ्रॉम होमबद्दलची माहिती दिली आहे की कसं म्हणजे त्यांना अपेक्षा कुठल्या लोकांची आहे किंवा जे लोक अप्लाय करणार आहात त्या लोकांना काय काय यायला हवं ते इथे दिलेलं असतं. त्यानंतर स्किल रिक्वायर्ड सांगितलं आहे, सोशल मीडिया मार्केटिंग आणि डिजिटल मीडिया मार्केटिंग. त्यानंतर खाली गेल्यावर तुम्हाला इथे दिसेल इथे दिसेल की हू कॅन अप्लाय म्हणजे इथे कोण अप्लाय करू शकतं. शेवटी दिला आहे नंबर ऑफ ओपनिंग. नंबर ऑफ ओपनिंग म्हणजे काय मित्रांनो, की इथे किती जागा आहेत, किती जागा ओपन केल्या आहेत या भरतीसाठी. तर 3 जागा आहेत. तर आता मी इथे करतोय अप्लाय नाऊ. आणि अप्लाय नाऊ केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काय करायचं आहे, हे बघा, ॲड ग्रॅज्युएशन, ॲड सिनियर सेकंडरी, ॲड पोस्ट ग्रॅज्युएशन, ॲड डिप्लोमा, ॲड PhD. तर इथे तुम्हाला तुमचे सगळे एज्युकेशनल माहिती इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या एज्युकेशन माहिती, तुमच्या शैक्षणिक माहिती इथे सगळ्या भरायच्या आहेत. तुम्ही कुठल्या शाळेत होता, कुठल्या कॉलेजमध्ये होता, कितवीला किती पर्सेंटेज पडले, जे इथे विचारलं जाईल तिथे. आता इथं ग्रॅज्युएशन स्टेटस विचारलं आहे. परस्युइंग म्हणजे तुम्ही आता शिकत असाल, कंप्लीट झालेलं नाही आहे तर तुम्ही परस्युइंगला क्लिक करा. आणि जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्ही कंप्लीटला क्लिक करा. आता इथं विचारलं काय ग्रॅज्युएशन डिटेल्स, तर इथे तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन डिटेल्स भरा, कॉलेजचं नाव भरा. जसं की इथे YCM टाकलं तर YCMOU हे कॉलेज इथे आलं आहे, युनिव्हर्सिटी. इयर टाका. आता स्टार्ट इयर काय होतं, समजा माझं स्टार्ट इयर 2018 होतं आणि एंड इयर 2020 होतं, तर ते मी टाकलं आहे. मी परस्युइंग करतोय म्हणजे मी शिकतोय म्हणून मी ते परस्युइंग केलं आहे. मी MA करतोय म्हणून इथे मी MA लिहिलं आहे. मास्टर ऑफ आर्ट्स करतोय म्हणून. लिटरेचरमध्ये आहे म्हणून मी इथे लिटरेचर टाकतोय. इथे टाकलं लिटरेचर. पर्सेंटेज माहीत नाही. इथे बघा मॅडम, इथे तुम्ही पर्सेंटेज सिलेक्ट करून इथे तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले ते इथे टाकायचे आहे. आणि हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. आणि याला करायचं सेव्ह. हे सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला इथे करायचं आहे सिनियर सेकंडरी म्हणजे 12 मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते ते इथे ॲड करायचे आहेत. तर आता इथे मी सिनियर सेकंडरीवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कळेल की परत तसंच आहे की परस्युइंग आहात की कंप्लीट आहात. इयर ऑफ कम्प्लिशन दिलं आहे, कुठल्या वर्षी तुम्ही पासआउट झालात किंवा कुठल्या वर्षी तुम्ही ते कंप्लीट केलं. बोर्डबद्दल माहिती दिलेली आहेत की CBSE बोर्ड होतं, पुणे युनिव्हर्सिटी होती की मुंबई युनिव्हर्सिटी होती की कुठलीही असेल, आपली शिवाजी युनिव्हर्सिटी होती, काय असेल ते सगळं. इथे पर्सेंटेज विचारलेले आहेत ते तुम्ही टाकू शकता. तुमची स्ट्रीम इथे विचारली आहे की तुम्ही सायन्सला होतात, कॉमर्सला होतात, आर्ट्सला होतात, ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि स्कूलचं नाव ते पण ऑप्शनल आहे, इथं तुम्ही ते भरू शकता किंवा तशीच जागा सोडू शकता. अशा प्रकारे इथे सगळ्या गोष्टी तुम्हाला, हे सगळे पर्याय जितके शक्य होतील तितके सगळे भरायचे आणि जे नसतील ते सोडून द्या आणि इथे नेक्स्टवर क्लिक करा. आता नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे एक्सपिरियन्स विचारलं आहे. तर एक्सपिरियन्स विचारला आहे म्हणजे काय, तर इथे तुम्ही या अगोदर काही काम केलं होतं का, किंवा या अगोदर कुठे इंटर्नशिप घेतली होती का, किंवा तुम्ही कुठल्या पदावरती जबाबदारीचं काही काम केलेलं आहे का, कुठे ट्रेनिंग घेतलेली आहे का, किंवा कुठे एखादा प्रोजेक्ट तयार केलेला आहे का. तर इथे एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला जॉबसाठी जर तुम्ही कुठे जॉब केला असेल तर त्या जॉब संदर्भात इथे सगळी माहिती भरायची आहे. अगदी सोपं आहे आणि भरायलाच पाहिजे असंही काही नाही आहे, पण या माहिती सगळ्या भरल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो, किंवा तुम्ही जिथे अप्लाय करणार आहात त्या लोकांपर्यंत तुमची ही सगळी माहिती जाणार आहे. जर तुम्हाला
चांगल्या ठिकाणी जॉब हवा असेल किंवा इंटर्नशिप हवी असेल तर तुम्हाला ही सगळी माहिती खूप गांभीर्याने भरायला हवी मित्रांनो. कारण की तुम्ही ही माहिती भरली तरच तुम्हाला चांगल्या प्रकारचा जॉब मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथे जॉब संदर्भातली सगळी माहिती इथे फिलअप करायची आहे. त्यानंतर जर तुम्ही इंटर्नशिप कुठे केली असेल तर त्याबद्दल माहिती भरायची आहे की कुठली इंटर्नशिप केली, कुठल्या संस्थेच्या मार्फत ही इंटर्नशिप केली होती, ही इंटर्नशिप वर्क फ्रॉम होम होती का, या इंटर्नशिपचं लोकेशन कुठे होतं, ही केव्हा सुरू झाली होती आणि केव्हा संपली, किंवा तुम्ही आत्ताही तिथे करत आहात का. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या इंटर्नशिपबद्दलची थोडी माहिती द्यायची आहे की ती कुठल्या प्रकारची इंटर्नशिप आहे आणि तुम्ही काय काम करताय. तर असं हे एका प्रकारचं एक्सपिरियन्स तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये भरायचं आहे. तर तिसरं आहे ॲड पोझिशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे जर तुम्ही कुठे चांगल्या पदावर काम करत आहात किंवा केलं असेल तर त्याबद्दल इथे माहिती लिहायची आहे. त्याची माहिती हे बघा इथं दाखवतो की तुम्ही काय काम केलं होतं, कुठे केलं होतं आणि कुठल्या प्रकारचं काम केलं होतं, हे इथे फक्त टाईप करून द्यायचं आहे. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ॲड ट्रेनिंग. ट्रेनिंगमध्ये काय आहे बघा, तुम्ही कुठे ट्रेनिंग केली होती, ट्रेनिंग प्रोग्रामचं नाव काय, परत संस्थेचं नाव काय. जसं की तुम्ही आत्ता मगाशी याचा जो फॉर्म फिलअप केला होता इंटर्नशिपचा, अगदी तसंच आहे. तर इथे ती माहिती भरायची आहे ट्रेनिंग संदर्भातली. आणि इथे प्रोजेक्टची आहे. प्रोजेक्टमध्ये काय आहे की प्रोजेक्टचं नाव काय होतं, प्रोजेक्टचा महिना कुठला चालू झाला होता, म्हणजे प्रोजेक्ट कुठल्या तारखेपासून सुरू झालं होतं आणि कुठल्या तारखेपर्यंत संपलं होतं. किंवा जर अजूनही तो प्रोजेक्ट चालू असेल तर इथे करंटली ऑनगोईंगवर तुम्ही लिहू शकता. आणि प्रोजेक्टबद्दलची आणखी जास्तीची माहिती डिस्क्रिप्शनच्या या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे इथे सगळ्या माहिती या भरल्यानंतर तुम्ही इथे एक ऑप्शन येतो नेक्स्ट म्हणून. आता इथे मी माहिती भरली नाही म्हणून इथे स्किप आलेला आहे. पण तुम्ही माहिती भरली की तिथे एक तर सेव्ह येईल किंवा नेक्स्ट ऑप्शन येईल, त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. आणि मी इथे स्किप करतो. स्किप केल्यानंतर पुढचा ऑप्शन येतोय स्किल. स्किल म्हणजे काय, तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिश प्रोफेशनली लिहिता येते का, MS एक्सेल येते का, सोशल मीडिया येते का, किंवा सोशल मीडिया मार्केटिंग येते का, डिजिटल मार्केटिंग येते का. तर मला डिजिटल मार्केटिंग येते आहे. बरं, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल की बिगिनर आहात, इंटरमिडिएट आहात की ॲडव्हान्स आहात. म्हणजे तुम्ही जे काही कौशल्य इथे टाईप करणार आहात किंवा इथे जे काही कौशल्य तुम्ही सबमिट करणार आहात त्याच्याबद्दलचं तुम्हाला ते कौशल्य कसं येते. बिगिनर म्हणजे अगदी बेसिक लेवलला येते का, इंटरमिडिएट म्हणजे तुम्हाला एक ॲव्हरेजली जमतं आहे, जास्त खूप चांगलंही नाही आणि अगदी खूप खराबही नाही असं येते का, आणि ॲडव्हान्स म्हणजे तुम्ही त्यात मास्टर असाल तर तुम्ही ॲडव्हान्स म्हणा. आता मी इथे लिहितो डिजिटल मार्केटिंगला ॲडव्हान्स आणि सोशल मार्केटिंगला सुद्धा ॲडव्हान्स, MS एक्सेल याला सुद्धा इंटरमिडिएट करतो. अशा प्रकारे हे सगळं फिलअप केल्यानंतर इथे तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट. आता इथे बघा वर्क सॅम्पल. तर मित्रांनो, वर्क सॅम्पल म्हणजे काय, आता तुम्ही ज्या प्रकारची कामं केली असाल. आता आपला टॉपिक जो होता की फॉर्म भरताना की डिजिटल मार्केटिंग आपण त्यात भरलं होतं, त्यानंतर आपण सोशल मीडिया मार्केटिंग, त्यातल्या त्यात आपण वर्क फ्रॉम होम घेतो आहे. म्हणजे आपल्याला अशी कामं जमतात जी घरातून इंटरनेटच्या माध्यमातून जमतील. तर मग अशी कामं जी घरात बसून इंटरनेटवर करता येऊ शकतात, तर त्या कामांची लिंक असते. काही कामं PDF असतात, काही कामांची व्हिडिओज असतात, त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स असतात त्यांच्या ह्या सगळ्या लिंक जर असतील तर तुम्ही इथे टाकू शकतात. मग ब्लॉग लिंक आहे, मग तुम्ही जर कंटेंट रायटिंग, डेटा एंट्री करतायत, कुठे कोणाचा ब्लॉग लिहिला असेल किंवा स्वतःचा ब्लॉग तयार केला असेल तर त्या ब्लॉगची लिंक इथे तुम्हाला अपडेट करायची आहे. त्यानंतर GitHub प्रोफाईल, प्ले स्टोअर डेव्हलपर. जर तुम्ही डेव्हलपर असाल, प्ले स्टोअरवर तुम्ही एखादं ॲप बनवलं असेल तर त्या ॲपची लिंक तुम्ही यावर टाकू शकता. पोर्टफोलिओ म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही जी काही कामं केली असाल किंवा जी काही कामं तुम्हाला जमत आहेत त्या कामांचं एक डॉक्युमेंटेशन तयार करणं किंवा त्या कामांचं एक व्हिडिओ किंवा एखादी PPT तयार करणं, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला त्या लिंकवरून तुमचं काम कसं आहे हे कळेल आणि तुम्हाला त्या प्रकारचं काम देईल. तर हे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि ॲडिशनल डिटेल्स आहेत ज्यात तुम्ही तुमच्या ॲडिशनल गोष्टीबद्दल लिहू शकतात.
आता मी याला करतो सेव्ह अँड नेक्स्ट. हे बघा मित्रांनो, तर इथे तुमची सगळी माहिती इथे आलेली आहे. रिझ्यूम तुमचा आपोआप तयार होतो. तुम्ही जी माहिती मागे भरली आहे ती सगळी माहिती इथे एक रिझ्यूमच्या फॉर्मॅटमध्ये येते. हे बघा, एज्युकेशन, जॉब, इंटर्नशिप, पोझिशन, ट्रेनिंग वगैरे सगळं तुम्ही जे काही भरलं आहे ते. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रोसीड टू ॲप्लिकेशन. आता मी प्रोसीड टू ॲप्लिकेशनवर क्लिक केलं तर काय जातं की इथे पहिला प्रश्न जो विचारला आहे, वाय शूड यू बी हायर फॉर धिस रोल. तर तुम्हाला या रोलसाठी किंवा तुम्हाला या कामासाठी आम्ही का हायर करायला हवं, का घ्यायला हवं. तर इथे तुम्ही टाकायचं आहे की का घ्यायला हवं. जसं मला वाटतं की मला ही कामं चांगल्या प्रकारे जमतात किंवा मला त्या कामांचा काही वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. तर मी त्या प्रकारे इथे माहिती फिलअप करतो. आणि त्यानंतर खालचा एक दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे काय, आर यू अवेलेबल फॉर 3 months स्टार्टिंग इमिजिएटली फॉर फुल टाईम वर्क. म्हणजेच थोडक्यात की तुम्ही पुढच्या 3 महिन्यांसाठी आत्ताच्या आत्ता काम करायला तयार आहात का. जे काम असणार आहे वर्क फ्रॉम होम इंटर्नशिपच्या कॅटेगरी. तर तुम्ही जर याच्यासाठी नसाल अवेलेबल किंवा या पुढच्या 3 महिन्यांसाठी नसाल किंवा काही दिवसांमध्ये लगेच इमिजिएट नसाल तुम्ही अवेलेबल, तर मग तुम्ही केव्हा अवेलेबल असणार आहात ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला भरायच्या आहेत. हे एकदा तुम्ही सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आणि त्यानंतर सबमिट म्हणायचं. आता मी म्हटलं की येस आय ॲम अवेलेबल. हे केलं मी सबमिट. आता तुम्हाला डेमो म्हणून मी हा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो. हा फॉर्म काय मी पूर्ण माझा म्हणून नाही भरलेला, म्हणजे सगळी जी काय माझी डिटेल आहे ती नाही भरलेली पूर्णपणे. तुम्हाला तुमची पूर्णपणे डिटेल भरायची आहे कारण की व्हिडिओ खूप मोठं होऊन जाईल. तर हे बघा, आले इंटर्नशिप. हे बघा, वर्क फ्रॉम होम सोशल मीडिया मार्केटिंग साठीचा हा जॉब आहे. टेक फॉर इंडिया या कंपनीसाठी वर्क फ्रॉम होम आहे. इमिजिएटली सुरुवात करायची आहे. 2 महिन्यांसाठी. स्टायपेंड आहे अनपेड, म्हणजे ते तुम्हाला पे करणार नाही आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचा जॉब मुळात सोडूनच द्यायचा. त्यानंतर आपण दुसरा जॉब बघू. सोशल मीडिया मार्केटिंगसाठीच आहे. किफायत नावाची कंपनी आहे वर्क फ्रॉम होम, जी तुम्हाला 2 महिन्यांसाठी पर महिना 2,000 रुपयाने आपल्याला इंटर्नशिप देणार आहे. त्यानंतर त्याच्या खालचा तिसरा जॉब बघू आपण. तो आहे परत सोशल मीडिया मार्केटिंगसाठी StudyPearl.co ही कंपनी आहे. ती 1,000 रुपये महिना देणार आहे 2 महिन्यांसाठी. बरं, अजून खाली बघूयात. हे बघा, 3,000 ते 4,000 रुपये महिना देणारी ही कंपनी आहे 3 महिन्यांसाठी. तर चला, मी जर म्हटलं की मला इथे अप्लाय करायचं, तर मग मी इथे व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करेन. त्यानंतर मी इथे अप्लाय नाववर क्लिक करेल. त्या अगोदर मी इथे वाचून घेईल, जसं मी तुम्हाला त्या मागचंच सांगितलं की इथे अबाउट वगैरे असतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत की त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, किती दिवसांसाठी आहे, कशा प्रकारचं त्यांचं स्वरूप असणार आहे आणि कुठल्या प्रकारची लोकं इथे अप्लाय करू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. नंबर ऑफ ओपनिंग आहे 5. तर मी याला इथे करतो आहे अप्लाय नाव. अगदी सोपं आहे. तुम्हाला परत हेच करायचं आहे. अप्लाय नाव केल्यानंतर इथे करायचं आहे प्रोसीड ॲप्लिकेशन. हे केल्यानंतर आता परत हेच आलं आहे की तुम्ही का तुम्हाला घ्यावं म्हणून. जर तुम्हाला प्रत्येक कंपनीला वेगवेगळं रिझन द्यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस ह्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची कारणं इथे टाकावी लागणार आहे. नाहीतर तुम्ही जे काही आधी रिझ्यूम तयार झाल्यानंतर आपण जे काही उत्तर तयार केलं होतं तेच उत्तर जर इथे तुम्हाला हवं असेल तर इथं सिम्पल याच्यावर क्लिक करायचं आहे. कॉपी फ्रॉम युअर लास्ट सोशल मीडिया मार्केटिंग ॲप्लिकेशन अँड एडिट. याच्यावर क्लिक केल्यामुळे काय होईल मित्रांनो की तुम्ही जे काही आधी टाकलं ते बघा आलं आपोआप इथे. आय हॅव 3 years एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. तर तुम्ही जे मागं काही टाकलेलं होतं ते इथे कॉपी पेस्ट होईल. हे बघा, येस आय एम अवेलेबल आणि इथे मी केलं सबमिट. तुम्ही हे एडिट पण करू शकतात. हे बघा, हे एडिट पण करू शकतात.
वरचंही एडिट करू शकता, खालचंही हे एडिट करू शकतात आणि इथे करायचं सबमिट. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड. तर मित्रांनो तुम्ही असे असंख्य इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकता. आता परत मी तुम्हाला दुसऱ्या एका इंटर्नशिपसाठी परत अप्लाय करू शकतो की इथे 1 होतं की 2 होतं. जसं की मागच्या वेळेस आपण बघितलं की तिथे एकच कुठल्या तरी जॉबला अप्लाय करता येऊ शकत होतं, पण आपण इथे बघूयात की आपण अनेक ठिकाणी अप्लाय करू शकतो का. तर चला, कस्टमर सर्व्हिस सोशल मीडियासाठीच ही एक कंपनी आहे. वर्क फ्रॉम होम आहे, इमिजिएटली रिक्वायरमेंट आहे, 6 महिन्यांसाठी 10,000 ते 15,000 आपल्याला मंथली देणार आहे. तर आपण याच्यावर क्लिक करून बघूया. इथे मी केलं व्ह्यू डिटेल्सवर क्लिक. इथे खाली गेलो, इथे वाचून घेतलं की कोण अप्लाय करू शकतं, किती काय असणार, रिक्वायरमेंट काय आहे. इथे बघा पर्कमध्ये सर्टिफिकेट आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे आणि ओपनिंग आहे एकच. ठीक आहे, मग मी याला करतो अप्लाय. अप्लाय केल्यानंतर हे बघा प्रोसीड टू ॲप्लिकेशन. प्रोसीड टू ॲप्लिकेशन झाल्यानंतर परत इथे कॉपी फ्रॉम युअर लास्ट ॲप्लिकेशन. मागचं सगळं कॉपी झालं यावर आणि सबमिट. हे बघा मित्रांनो, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सगळ्या या मराठी बंधू भगिनींसाठी ही एक चांगली वेबसाईट मी तुम्हाला दाखवली आहे, जिथे तुम्हाला इंटर्नशिप मिळू शकते. अगदी असं जर तुम्ही जॉब जर सिलेक्ट केलं असतं फ्रेशर्स जॉब म्हणून, तर तुम्हाला अशाच प्रकारे सगळी माहिती भरायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा हा मराठी बंधू तुमच्यासाठी अशा प्रकारचे नेहमी सतत व्हिडिओ बनवत राहणारच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तिथे सबस्क्राईबचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे बेलचा आयकॉन आहे, या बेलच्या आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचं लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणी बंधू भगिनी सहकाऱ्यांपर्यंत आपलं हे चॅनल पोहोचवा. बस धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.